आओ मी काय म्हणते, ते श्यामा पाटील काम देतो म्हटला होता तुम्हाला, त्याचं काय झालं? गेलतो. काय झालं? कधीपासून यायला सांगितलंय? आओ मी काय तर बोलायला लागले तुमच्या संग. ए मी जात नाही, तू का माझ्या मागे लागू नकोस. हजेरी किती सांगितल्या? मग 400 रुपये सांगितल्या. आओ मग जावं की. ए घरगड्याचं काम आहे, काम वाईश असते तुझे. घरगड्याचं काम असलं म्हणून काय झालं? 4 पैसे मिळतात आणि ह्या घराचं पण भाडं द्यायचं राहिले. ए अगं त्यांच्यात 20 जनावर आहे ती आणि 10-12 माणूस आहे. उसाभर वायशी आहे त्यांची. उघड नुसती खायला कार आणि ढुंगणाला भार आहे. अहो मग काम करायला नकोत का? पोराचे पेपर आहे की उद्या. ए गप तू, त्यांची धुणं धुवायला मोकळा नाही मी. माझ्या मागे ढीगभर कामं पडली इथं, नाही ती कामं लावते मला. ए 100 रुपये दे. आहेत माझ्याकडं. जास्त नाटकं करू नकोस. अरे माझा दादा रंगाला बोलू की. हाय मार त्याला. हे रंगा या खेळा या. ए नाही रे, अरे लय काम आहे मला, आज जातो मी. काम सगळे नसते ते खेळायला ये ए म्हणते. आता एवढा म्हणताय तर एकाला डाव केव टाकतोच. हा. काढलं माझं काय मन लागणं काय पाणी राजा. हा असं राजाला हात घातलाय राणी त्यानं. हा बाळ्या घाला डाव देतच नाही दुसऱ्याला. वे अय काय र? मला 20 रुपये पाहिजे होतं. कशाला? उद्या पेपर आहेत. बर 2 पेन घ्यायचे आहे, ती एक काळा आणि एक निळा. देते की, पण नंबर काढायचं शाळेत आणि लई मोठा माणूस व्हायचं. ए बस आला काय एक डाव म्हणता म्हणता संध्याकाळ झाली. मला एक काम आहे ती. अरे काय असं हारून चाललंस का? ए आरून बिरून काय नाही. नाही 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 जात हे नाही. दादा शेंगदाण्याचे पुढे
अजून काय नाही सांगतो. आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर नाही, तसं काय माझं नाही. तुमचं मन कसं मोडायचं? हां अरे जरा नाही नाही झालंय माझं व्हायचं जरा. कुठलं तुम्ही? मी इथलाच आहे. ती नव्ह. तुम्ही कुठल्या गावचं? मी तालुक्याचा आहे. इकडे एक जमीन घ्यायची होती, तीच बघायला होतो. अहो इकडची जमीन घ्या की घ्या. लय मस्त चांगल्या जमिनी आहे इथं. तू काय करतोस? अहो कुठलं गाव होतं इकडचं तकडचं. रानात बी आलं तरी जातो कामाला बाबा. मग एका ठिकाणी बघायचं ना काम. अहो कुठे नाहीत कामं मिळत, आणि मिळालं तर लय कष्ट लय ताप असतो या. अरे मग तालुक्यावर बघायचं, चांगली काम मिळतात. होय, पण तालुका पण नाही ओळखीचं. अरे आता मी आहे की, तसं पण मला एक लागणारच होता नोकर. हो मालक. अहो पण ती राहायचं आणि खायचं काय करायचं? ये रे, तुला 3 खोले देतो राहायला. एक काम कर, तू सामान बांध, आत्ताच निघ. तू घे माझा नंबर. वेटर पेन आण. ठीक आहे. तू घे माझा नंबर. लय उपकार झालं बघा साहेब. लोक सामान बांधायला घेतो बघा. फोन करतो आला की फोन तेवढा उचला बरं का. काय कुठं? कवट्यात. बसा गच्च करून बसा. हां बसला का?
बसला का? हा जाऊ दे का? हा सावकाश. धन्यवाद. कमी प्या जरा. बाबा बापा नमस्ते. हला अण्णा येऊ ग? हा का जातो? हा पल्ले अरे पल्ले पल्ले ए पल्ले उठ. सामान भराले सामान ताटकनावरून घ्या. अहो काय झालं? काय झालं? काय झालंय म्हणजे निघायचं आपल्याला. सामान भरायचे सामान. अहो निघायचं म्हणजे कुठं जायचंय? अरे सारखे वाढतेस. काम बघा काम बघा. काम मिळालंय. पैसा सुद्धा मिळालाय. आणि हे बघ राहायची सोय आहे खायची सोय सगळी आहे. तू सामान भर. ए बरं उठ रे. अहो तुमचं डोकं बिकं फिरले काय? अहो पोराची परीक्षा आहे उद्या. हे कसलं पेपर कसलं काय सांगाय ना मला. सामान भरायचं चार दिवशी निघायचं. मी नाही कुठे यायची. काय येत नाही म्हणतेस? ते बी ह्या पोराच्या परीक्षेसाठी. अरे शाळा शिकून लय मोठा साहेब होईल तेव्हा. त्यापेक्षा आत्ता बसलं तर मालकाच्या पायाशी पडून राहिला तर चांगला पैसा मिळवाल. ते काय सांगायचं नाही. चाटकन सामान भरायचं गाडीत बसायचं. आपल्या संसाराची तर राखरांगोळी केलीस तुम्ही. आता पोराच्या आयुष्याची बी राखरांगोळी करा म्हणजे झालं तुमचं समाधान. हे तू माझी माप काढलो तुझ्या. हे आणि इकडे ते बस गाडीत. बे चल रे.